जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे Hare Jai Ram Krishna Hare Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Hare Ram Krishna Hare Jai 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 Ram Krishna Hare एक नाम हरे द्वैत नाम मधुरी द्वैत कुसुम राधाने शब्द मावली हरि गाना सूर्य प्रकाश भागिरिया
नाम संकीर्तन धर्माधर माया देवी हरि मुखे मना वेद शास्त्र प्रमाण शुद्धि वचन हरिबिण धर्म हरि पाटी गेले निवांताची देणे देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आज
थोड्या वेळ सर्वांनी उभं राहायचंय.
श्री नामदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। बोल ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की सद्गुरु देव महाराज की। त्यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे। महामंडलेश्वर अमृतजी महाराज जोशी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या काकूंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाला भेट देण्याकरता दररोज एक विशेष उपस्थिती लाभते। त्यापैकी आज धर्माचार्य महामंडलेश्वर अमृतजी महाराज जोशी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं काय वर्णन करावं ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं झालं तैसे साच आणि मोवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे असणारे अमृतजी महाराज जोशी ज्यांचं वाणीवरती विशेष प्रभुत्व आहे असे विशेष व्यक्तिमत्व आपल्या या कार्यक्रमाला लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे लगेचच या ठिकाणी महाराजांच्या हस्ते स्वामीजींच्या हस्ते हरिभक्ती पारायण कथाव्यास
सिद्धरामजी महाराज काळे यांचा सत्कार संपन्न होतोय. भाऊ आपणासही विनंती आहे, आपणही या ठिकाणी समोर यायचंय. यानंतर या आपल्या कार्यक्रमाला स्वामीजी मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी स्वामीजींचा सत्कार या ठिकाणी होतोय. आबांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार होईल. त्यानंतर स्वामीजी 2 शब्द आशीर्वाद या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला देतील. त्यानंतर महाराजांना पुढे कार्यक्रमाला जायचंय. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. भाऊंचाही सत्कार हरिभक्तीपरायण पंडित भाऊ क्षीरसागर वेदांताचार्य ज्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थी आतापर्यंत घडवलेले आहेत असे आमचे भाऊ, त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. त्यांचाही सत्कार आबांच्या हस्ते होईल. सत्कार झाल्यानंतर दोन्ही मान्यवर कार्यक्रमाला आशीर्वाद देतील. त्यानंतर त्यांचाही सत्कार ऍडव्होकेट भंडारी साहेब गावडे साहेब, नवनाथ गावडे, काळे साहेब, नवनाथ गावडे, ऍडव्होकेट भंडारी साहेब व हरिभाऊ सरडे यांचा दोघांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. तो सत्कार करतील आमचे ऍडव्होकेट नवनाथ भाऊ गावडे, माजी अध्यक्ष खेड तालुका बार असोसिएशन. त्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होईल. नवनाथजी गावडे आपल्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. ऍडव्होकेट भंडारी साहेब आपला सत्कार या ठिकाणी होईल आणि हरिभाऊजी सरडे आपलाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. लगेचच आपल्या या कार्यक्रमाकरता स्वामीजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. स्वामीजी आशीर्वाद देतील. त्यानंतर कथेला प्रारंभ होणार आहे. भीमातीर निवासाय पंढरीपुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रातस्मरणीय विमल काकूंच्या प्रीत्यर्थ आदरणीय श्री काळे महाराजांच्या मुखातून भागवत कथा संपन्न होतीये आणि आज त्या कथेच्या प्रांगणात मला इथे आणण्याचं मोठं काम वेदांताचार्य श्रद्धेय कुंभार गुरुजींचे पटशिष्य तथा उत्तराधिकारी माझे सन्मित्र आदरणीय पंडित महाराज क्षीरसागर आणि कथा प्रवक्ते श्री काळे महाराज हा संपूर्ण कुऱ्हाडे परिवार, त्यांचे आप्त स्वजन सखे, वारकरी मित्र बांधव आणि विद्यार्थी आणि महाराजांच्या कथेला साथ करणारे सगळे गानवृंद वाद्यवृंद या सगळ्यांना धन्यवाद. मुळात श्रीमद भागवत कथा आदरणीय महाराजांच्या मुखातून होतीये आणि आज 5व्या दिवशी म्हणजे सरासरी श्रीमद भागवताच्या द्वितीय खंडात त्यांचा प्रवेश झाला आणि आता सगळ्या कृष्णलीला तुम्हाला सगळ्याला श्रवण करायला मिळणार आहे. काही तुमच्या घरातले जी कोणी लॉयर असतील, न्यायाधीश असतील, कोणी प्राध्यापक प्राध्यापिका असेल,
या नवीन लोकांना श्रीमद भागवताचा श्रवण करून फायदा काय, असा एक सातत्याने विचार मनात लोकांच्या येत असतो. म्हणजे जरी कथा घरी ठेवली तरी हे केल्यावर काय होईल, म्हणजे प्रत्येकजण आदरणीय भाऊ फलास्वादाची इच्छा करतात की अमुक एक स्तोत्र पठण केलं, अमुक एक आल्हिक केलं, अमुक एक कर्म केलं, अमुक परिक्रमा केल्यावर किंवा कथा श्रवण केल्यावर आम्हाला त्याचा फायदा काय, असा एक प्रत्येकाला प्रश्न पडतो. तर श्रीमद भागवताच्या आरंभाला पद्मपुराणाच्या अंतर्गत जे अध्याय त्यात असे लिहिलंय, धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशी, हे सूत्र आहे. आणि या श्लोकाची परिपूर्तता करताना महाराष्ट्राच्या संतांची वचन असे, कथा भागवती स्नानजे करीती आणि तयाची उद्धरती पूर्वजते. आपल्या हरिपाठात आले की नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती, तर तिथे सांप्रत काळातले मतदानातले लिडरशिप करणारे पक्ष नसून आईकडील आणि वडिलाकडील दोन्ही पिढ्यांचा उद्धार होतो, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, असा त्याचा अर्थ आहे. आणि ज्या अर्थी काळे महाराजांच्या मुखातून भागवत होत आहे त्या अर्थी लक्षण असं केलं जातं की विद्यावताम भागवते परीक्षा. ज्या अर्थी ते कथा सांगतात त्या अर्थी ते पांत श्रवण करून लोकांना सांगतायत, अध्ययन करतायत, अध्यापन करतायत आणि ग्रंथाचा परिपक्व परिचय असल्यावरच व्यक्ती त्यात सक्रिय होत असते. आता बऱ्याच ठिकाणी असे जुने लोक जर सोडले की कथा आहे का व्यथा आहे अशी पण चिंता वाटायला सुरुवात होती. कारण की तंतुवाद्य, वीणावाद्य, पखावज किंवा जाऊ दे निदान तबला हे सोडून ढोलक, त्याचबरोबर त्या एखाद्या ऑर्केस्ट्रासारखी भिन्न भिन्न वाद्य वाजून श्रोते आणि स्त्रिया डोलायला लागतात. उत्तरेतला हा महाराष्ट्रावर झालेला प्रभाव कधी कधी भक्ती पंथाच्या दृष्टीने बरा वाटतो आणि कधी कधी तो त्रासदायक, प्रदूषण करणारा अशा प्रकारचा वाटतो. भागवत अतिशय उत्तम ग्रंथ आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, म्हणून विठोबाचं चिंतन भागवत आहे आणि भागवतच श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णच भगवद्गीता आहे आणि भगवद्गीताच भागवत आहे. त्याला अजून एक प्रमाण आहे सगळ्यांच्या साधारण पाठातले. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकादश स्कंद टीका जेव्हा केली तेव्हा ओव्याशी खर्च केली. भागवत निर्माण झालं कसं, तर मंथोने वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतितार्थ श्रीमद भागवत हरिलीला, म्हणजे भगवंताच्या अखंड लीला ज्यात भरल्यात, म्हणजे वंशानुचरितमची ती पुराणम पंचलक्षणम सर्गश्च प्रतिसर्गश्च स्वर्गो मन्वंतराणीच असं वर्णन केलंय. आणि याच श्लोकाच्या बांधणीनं सागर भागवत 7 दिवस बांधण्याची पूर्वापार परंपरा आहे. आपल्याकडे कथा प्रवृत्ती फार कमी होते. जुनी यादी माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे श्रद्धेय नारायणानंद स्वामी म्हणजे बालुकी महाराज उतुरकर, श्रद्धेय चक्रांकित बाबा आणि काही ठराविक लोकच भागवताच्या कथा होत असायच्या. डोंगरे महाराजांच्या कालखंडानंतर भागवत एवढं प्रचलित झालं, प्रचारात आलं की आता त्याचा आवाका फार मोठा झाला आहे. पण कथा प्रवक्ता सत्शील, सद्गुणी, विरक्त, वैष्णव, विप्र, यती आणि अशा प्रकारचा अभ्यागत असावा अशी काही पूर्वीची सूत्र आहेत. त्या कालखंडात शयन करण्याची पद्धती आहे. धवल शुभ्र अनुष्ठानाच्या काळात घुंगडीवर पडावं, सीमोल्लंघन करू नये, हातात कंकण बांधावं, मांगल्याचा मंडप असावा, मठात, मंदिरात, घरात, घरकुलात घर स्वच्छ, सडा संमार्जन, रांगोळी, अतिथींना निमंत्रण, साधूंचं, विरक्तांचं, हरिभक्तांचं पूजन करण्याची प्रथा आहे. सर्वत्स गाईचं पूजन करावं असा एक नेम आहे. त्यामुळं हा भागवत ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण आणि गीते वेधी मनपूर्ण असा अर्थित म्हटलेलं आहे. त्यामुळं आरती निगमवृक्ष सारा अशी एक जुनी आरती, आगम निगमाचा सारांश म्हणजे भागवत आहे. आणि या कथेच्या रंजनात्मक पद्धतीनं त्यातले अर्थ श्रद्धेय भाऊ काळे महाराज लोकांसमोर मांडता येतात. जरा या भागवताला नवीन लोकांच्या पुरोगामित्वाची छटा बांधत असताना अर्थ थोडा विकसित करताना असं आपल्याला करावं लागेल. उदाहरणार्थ आता पुढे शकटासूर नावाचा एक असुर कृष्ण परमात्म्याच्या गावात येऊन गाव प्रदूषित करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करणार आहे. त्या शकट शब्दाचा अर्थ वहन, मग ते 2 चाकाचं, 3 चाकाचं, 4 चाकाचं असेल. आताही शहरातले ट्रॅफिकवाले आणि तुम्ही आणि मी धुळीच्या कणानं, ऑक्सिजनमुळं,
प्रदूषणामुळं अस्थमा दमा होतो. त्या काळातही शकटासूर नावाचा दैत्य आला आणि स्वच्छ गोकुळ त्याला देखवलं नाही, कारण कंसी संकुचित वृत्ती होती. गावाचं भलं व्हावं असं त्याला वाटत नव्हतं. शकटासुराला ब्रेक देणं, थांबवणं हे परमात्माचं काम होतं. म्हणजे नवीन अर्थ लावला तर संतुलित पर्यावरण कसं असावं हे दशमस्कंदाच्या उत्तरार्धात विरक्त शिरोमणी शुकदेव परीक्षिताला सांगतात की शकटासुराचा वध या कारणास्तव भगवंताने केला. अशी बरीच प्रकरण आपल्याला वेगळ्या पद्धतीनं भागवतातलीच, पण तरुणांना, तरुणींना आणि वेल एज्युकेटेड लोकांना हृदयाला स्पर्श करतील अशा भावनेत मांडणं काळाची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ अजून एक प्रकरण आहे. तृणावर्त नावाचा दैत्य आला. तृणावर्त नेमकं काय? तृण म्हणजे गवत, केर, कचरा, काड्या, सुकलेला चारा. याची ढिगाची ढिग वायूच्या वेगानं गोकुळ नावाच्या समृद्ध स्वच्छ गावात आली आणि कृष्ण परमात्मा त्या काळात त्या गावातील लिडरशिप करत होते. ते युवक प्रणेते होते. पाटलांचा पुत्र, ब्रह्मांडाचा नायक असा तो परमात्मा गावातल्या सगळ्या गोपाळांनी पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, श्रीश्यामा, तनसुखा, धनसुखा या सगळ्यांनीच आपल्या गावातल्या प्रमुख मुखियाबरोबर चर्चा केली आणि हे कचऱ्यांचे ढीग गावात आले. काही व्यवस्था केली पाहिजे म्हणून परमात्म्याने विरोधाला विरोध न करता ते सगळं गवत, तृण एकत्र केलं. काही परसाचा खड्डा खांदला आणि गावात गायींचं शेण आणि गोमूत्र इतस्ततः वाया न जाता ते पाटानं एका नळीनं ओळवलं आणि त्या खड्ड्यात ओतलं. म्हणजे गोमूत्र, शेण आणि ते खत म्हणजे गवत एकत्र केलं. त्याचं मूर्खत झालं आणि ऑर्गनाइज अशा प्रकारची आयुर्वेदिक शेती त्या काळात कशी करावी आणि ठिबक प्रकल्प कसा असावा हे परमात्म्याने कळवलं. तृणावर्त वेगळ्या अर्थाने सांगता येईल, काला वेगळ्या अर्थाने सांगता येईल. मला या भागवतात भागवताचं, भागवतकाराचं आणि विमल काकूच्या प्रति 2 शब्द भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य, बुद्धी आणि इथं आणण्याचं काम आमचे गुरुजी आदरणीय पंडित महाराज यांनी या ठिकाणी आणलं. छोटे छोटे विद्यार्थी आहेत. मंडप हळूहळू गच्च भरेल. अचानकच मी आलो होतो. आकुर्डीला माझं कीर्तन आहे आणि योगायोगाने आलो. ते मला म्हणाले असं असं आपल्याला जायचंय, तुम्ही या. त्यांना मी घेऊन आलो. ते मला इथे घेऊन आले. घरातल्या सगळ्या लोकांची भावना मला आवडली. श्रद्धा, समर्पण, प्रेमवात्सल्य, एकरूपता, तीर्थ आणि तीर्थातल्या लोकांची श्रद्धा यावर एक स्वतंत्र प्रबंध होऊ शकतो. तीर्थ आणि तीर्थातल्या लोकांची श्रद्धा. परंतु आज वेगळं आगळं पाहायला मिळालं. ज्या अर्थी विमल काकूंच्या प्रती कथा करतायत, कीर्तन ठेवतायत, पारायण होतात, त्या अर्थी हे घर सश्रद्धा अशा प्रकारचं घर आहे. आणि श्रद्धावानालाच ज्ञान, विवेक, वैराग्य सगळं प्राप्त होत असतं. हा मंडप म्हणजे मी भारतात कुंभमेळ्याला गेल्यावर परप्रांतातल्या साधूचे मंडप एवढ्या टापटिपीचे असतात. असंच प्रांगण कथेचं, कीर्तनाचं, प्रवचनाचं स्वच्छ असावं हा संदेश आळंदीतल्या उत्सवाला मिळावा अशी भावना व्यक्त करतो. भागवताचार्य महाराजांना त्यांच्या मानापानाप्रमाणे पुन्हा एकदा खूप खूप नारायण स्मरणपूर्वक अभिवादन करतो. या परिवारातले लोक, तुम्ही पण निवेदन अतिशय सुंदर करत होतात, चांगलं बोलत होतात. माझ्यानंतर आदरणीय भाऊ आपली भावना, आशीर्वचन व्यक्त करतील. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. चैतन्य महाराज बसले होते नाशिकमध्ये निंबळ. जेवता जेवता त्यांना बोलवलं होतं. नाही तसं नाही. योगीराजचा शिष्य बोलला होता नाशिकला बोलला. चैतन्य महाराज झालं ना. ये
स्टेजवर जाऊ आपण. थोडं मागे या चल राजा ये इकडं. चल ना. कोणी पुरीला आणलं का काय? आम्ही आणलं का ते? नाही मला आहे ना, ऐका तुम्हाला फक्त इथं नाही ऐका तुम्ही फक्त एकच पाटील जागी तुम्ही पाटील